हॅलो एव्हरीवन, मी चटई ऋषाली तुमच्यासाठी महाशिवरात्री स्पेशल अगदी सोप्या पद्धतीने कमी तेलात होणारा साबुदाण्याचा परोठ्याची रेसिपी घेऊन आली आहे. त्यासाठी मी रात्री साबुदाणा भिजत घातला होता. ज्यावेळी मला परोठा करायचा होता त्यावेळी मी साबुदाणा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकला आणि त्यासोबतच मी बारीक कट केलेली हिरवी मिरची, बारीक कट केलेलं कढीपत्ता टाकला बघा अशा पद्धतीने. आणि सोबतच मी अर्धा चमचा जिरं टाकले. आता मी याला मिक्सरमधून जाडसर असं फिरवून घेणार आहे. बघा, मी बटाटे आधीच बॉईल करून घेतले होते, त्याला मी मस्तपैकी स्मॅश करणार आहे. बघा अशा पद्धतीने. त्यामध्ये मी आपण जाडसर वाटून घेतलेला साबुदाणा टाकला. बघा, साबुदाणा चिकट असतो त्यामुळे हाताला तेल लावून साबुदाणा मिक्सरमधून काढावा. बघा अशा पद्धतीने. आणि त्यामध्ये मी लाल तिखट आणि चवीनुसार मी मीठ टाकले. आणि यामध्ये मी आता भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट टाकणार आहे, भरपूर असा बारीकवाला. बघा, म्हणजे याने काय होईल, आपला चिकट साबुदाण्याला व्यवस्थित बाउंडिंग येईल. त्यामुळे बारीक कट केलेला शेंगदाण्याचा कूट घालावा, जाडसर नाही ठेवायचं. नंतर हाताला थोडं तेल घ्यायचं आणि परोठ्यामध्ये पण तेल टाकायचं. बघा, हाताला तेल लावून परोठा मस्त मळून घ्यायचा. यामुळे साबुदाणा हाताला चिकटणार नाही, व्यवस्थित मळला जाईल. बघा अशा पद्धतीने. अशा पद्धतीने आपला साबुदाणा मळून झाला आहे. नंतर मी काय केले, त्याची एक पाती तोडली अशी आणि मेन कापड घेतले, त्याला मी स्वच्छ पुसून घेतले होते. त्याला मी तेल लावले आणि त्यावर मी परोठा ठेवला आणि हलक्या हाताने परोठा लाटून घेतला. बघा अशा पद्धतीने, अशा सोप्या पद्धतीने तुम्ही एकदा साबुदाणा परोठा नक्की करून बघा. आणि तवा छान गरम झाल्यानंतर परोठा त्यावर खरपूस असा भाजून घ्यावा. बघा अशा पद्धतीने अगदी सोप्या पद्धतीने कमी वेळात होणारी रेसिपी आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा, खूप छान लागते. गरम गरम परोठा दह्याच्या चटणीबरोबर सर्व करावा. मी तुम्हाला परत एकदा करून दाखवते. बघा, हलक्या हाताने परोठा लाटावा. बघा छान झाला आहे ना, एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा. बघा छान झाला आहे परोठा, छान कलर आला आहे. बघा, खरपूस असा परोठा मस्त भाजून घ्यावा. कमी तेलामध्ये आणि कमी वेळामध्ये होणारी रेसिपी आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. गरम गरम परोठा तुम्ही तुमच्या आवडीच्या चटणीबरोबर सर्व करा. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच चटपट्या रेसिपींसोबत. बाय बाय.